नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। आज आपण जिल्हा क्रीडा संकुल परभणी या मैदानावर आलेलो आहोत। या ठिकाणी जिम्नॅस्टिक्सचा खेळ हा आमचे प्रदीप लटपटे सर हे अतिशय गेल्या अनेक वर्षापासून मुलांना या ठिकाणी प्रशिक्षण देत असतात। आज त्यांनी विविध असे कला प्रदर्शन या ठिकाणी दाखवत हा खेळ माध्यमासमोर ठेवलेला आहे आणि आपल्यासोबत प्रदीप लटपटे सर आहेत। काय सांगतात माध्यमाशी, आपण त्यांच्याशी जाणून घेणार। प्रदीप लटपटे, परभणी जिल्हा जिम्नॅस्टिक असोसिएशन संचलित मी जिम्नॅस्टिक प्रशिक्षण केंद्र चालवतो जिल्हा क्रीडा संकुलला। आणि 2025-26 22-23 पासून आपले जिम्नॅस्टिकचे मुलं एशियन व वर्ल्ड चॅम्पियनशिप खेळून येऊन इंटरनॅशनलला आपल्या परभणी जिल्ह्याचं नाव रोशन करीत आहेत। आता यंदाच्याच स्कूल गेममध्ये स्टेट गोल्ड मेडल मेन्स ग्रुपनं घेऊन आलेला आहे आणि त्यांनीच पश्चिम बंगालमध्ये 2026मध्येच याच वर्षी सिल्वर मेडल घेऊन वैयक्तिक आपल्या परभणी जिल्ह्याचं नाव रोशन केलेलं आहे। तसेच एशियन 2025-26 मधल्या त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या परभणी जिल्ह्याच्या खेळाडूंनी नेतृत्व केलं होतं। त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या खेळाडूंना प्राईज आलेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा। आणि जिम्नॅस्टिक सेंटर असं हे छोट्या गटापासून ते 4 वर्षापासून ते 15 वर्षापर्यंतचे ॲडमिशन आमच्या इथं कार्यरत चालू असतात आणि अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद आहे खेळाडूंचा पण, संघटनेचा पण। जिल्हा क्रीडा संकुलाकडून खूप सहकार्य होत असते आणि मुलांचं भविष्य हे अतिशय उज्ज्वल होण्यासाठी हे सर्वांच्या मी श्रेय देत असतो। आणि इथून पुढच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी मुलं पण ट्रेनिंग चालू आहे सध्याला आणि भविष्यासाठी ही वाटचाल करून मी 2 शब्द संपवतो। जिम्नॅस्टिकचे प्रशिक्षक प्रदीप लटपटे सर होते। त्यांनी या ठिकाणी जे छोटे मुलं जे लहान वयापासून ते मोठ्यापर्यंत जे इंटरनॅशनल लेवलपर्यंत जे खेळ खेळल्या जातात जिम्नॅस्टिकचे, त्यामध्ये ते या ठिकाणी त्यांनी नाव कमवलेलं आहे आणि आपले विद्यार्थी त्या ठिकाणी पाठवण्यासाठी ते या ठिकाणी सराव करत असतात। परभणी न्यूज, कॅमेरामन उमेश अग्रवाल, रिपोर्टर दिलीप बनकर, परभणी।